दुश्मन समझ रहे थे मैं अब कभी लौट के ना आऊंगा। एक गुमनामी का समुंदर है, उसमें ही जाके डूब जाऊंगा। नाही, याच्या दुश्मनाला माहिती होतं का हा परत येणार आहे, पण याच्या दुश्मनाला हे नव्हतं माहिती 50 लाख रुपयाच्या गाडीसाठी भाड्याच्या घरात 1 कोटी रुपयाचं जे हेलिकॉप्टर आहे ते भाड्याने घेऊन येईल। अरे बाई 50 लाख रुपयाची, अरे ती पण भाऊ तुझी गाडी ठोकली त्या टायमाला, गाडीच्या टायमाला ठोकली, या भाऊचा त्या टायमाला ऍटिट्यूड वेगळा होता, रील बनवली आणि लोकांना रिप्लाय दिले, आणि आता या भाऊनी रिप्लाय साठी डायरेक्ट भाड्याचं हेलिकॉप्टर घेऊन आला। अरे माझी पण गाडी ठोकली होती, पण मी पायी चालत गेलो गाडी घ्यायला। हा गाडी ठोकल्यावर कोण हेलिकॉप्टर घेऊन जातं राव? बोललेलो का नाही, ज्या दिवशी ट्रिपल काही त्याच दिवशी दिवाळी। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा आपल्या कनावरच्या व्हिडिओमध्ये। तर आज घेऊन आलोय आपण प्रतीक शिंदे पार्ट 2। भाई लक्ष द्यायचा, व्हिडिओ खूप खतरनाक होणार आहे, कारण प्रतीक भाऊने जे पराक्रम केलंय ना, परत अपरंपार भाई, डायरेक्ट हेलिकॉप्टर टॉपचा विषय, डायरेक्ट भैयाला गायकडे बोलतोय यावल्यावरून, किंग मेकर ग्रुपचा अध्यक्ष आमच्या गावात। तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी ज्या टायमाला लहान होतो ना, त्या टायमाला लहानपणी जेव्हा आमदारकीचे खासदारकीचे ज्या टायमाला इलेक्शन असायचे ना, त्या टायमाला आमदार खासदार अशा वरतून जायचे, आणि त्या टायमाला आपण नाही भाई या हेलिकॉप्टर मध्ये हा नेता असं, नाही या हेलिकॉप्टर मध्ये हा नेता, त्या टायमाला दर्जा होते हेलिकॉप्टरची दर्जा। पण भाई मला एक गोष्ट सांगा, आता अरे या हेलिकॉप्टरची सुद्धा इज्जत नाही राहिली। ठोकली, आणि ठोकलेली गाडी त्या टायमाला बनवली, तिला आल्यासाठी हेलिकॉप्टर मध्ये। नेक्स्ट पाऊल प्रतीक भाऊचं हे असणार आहे, प्रतीक भाऊ हागायला सुद्धा हेलिकॉप्टर घेऊन जाणार आहे, लिहून देतो मी। छायला दम लागला डायरेक्ट मला भाई। आता प्रतीक भाऊ बोलतील की आता मी हेलिकॉप्टर घेऊन आलो, आधी आता तुम्ही मला शिव्या देताय। भाई मी शिव्या देत नाही, मी जी रियालिटी आहे ती सांगतोय। अरे सुधर ना प्रतीक भाऊ, सुधर भाई, आता हीच वेळ आहे। या वेळेत जर सुधारला नाही ना भाऊ, खूप वाटोळं होईल, खूप। बरं भाई, मला एक गोष्ट सांगायची, ज्या टायमाला तुम्ही गाडी ठोकली, ठीक आहे, गाडी ठोकली, तुम्ही रील वगैरे बनवली, तुम्ही लोकांना रिप्लाय दिला, तुम्ही तुमची गाडी बनवायला सुद्धा टाकली, इथपर्यंत गोष्ट ठीक होती ना प्रतीक भाऊ? अहो पण मला एक गोष्ट समजत नाही, गाडी ज्या टायमाला तुम्ही घ्यायला चालले, ती पण बनवलेली, जी ना तुम्ही प्रकरण केलं, जी ठोकली होती, अहो शेट मग बॉडीगार्ड का बरं घेऊन चालले? हा सगळ्यात पहिले तुमचा एक गैरसमज दूर करतो मित्रांनो। कसं असतं माहिती का, 150 रुपये रोजाने बॉडीगार्ड आणायचे, आणि 150 रुपये रोजाने बॉडीगार्ड आणल्यानंतर सांगायचं का भाई तू विडा चालायचं, आणि तू रे लांब कसा वाला, तू माझ्या पुढे पळायचं। कसं माहिती का, सगळं स्क्रिप्टेड असतं। थांबा, अजून मी तुम्हाला सांगतो, थोडं थांबा। मला माहिती का व्हिडिओ लेट झाली आहे, तुम्ही नाराज असाल, पण भाई थांबा, थोडं थांबा। आयला कॅरेक्टर मध्ये मज्जाच आहे ना राव, आपलं लावा नाही भाऊ, कॅरेक्टर नाही, हे सांग की बजेट संपलंय, हेलिकॉप्टर तासाने भेटत, तासाने। तू जर दिवसभर जर घेऊनच येशील ना, ती 50 लाखाची फॉर्च्युनर आहे ना, ती पण विकावं लागेल भाऊ तुला। अरे यार भाई, हेलिकॉप्टर 100 गाड्या महागा, यांच्यात बुलडोझरचं काय काम आहे भाई? ट्रिपल एक्का गाडी धडकल्यावर लोक म्हणलेले प्रतीक शिंदे संपला, आलोय परत तेच वादळ घेऊन। तो हार, त्या हाराच्या पैशाने एखाद्या गोरगरिबाला जेवण नाही। प्रतीक भाऊ, आपण तुम्हाला या गोष्टीत मानतो, तुम्ही गोरगरिबांना जे जेवण वगैरे देतात ना भाई, आय एम ऍग्री दिस युअर थिंक। आपले इंग्लिश एवढा पक्का नाही, पण भाई नाही, काय विषय नाही, विषय असा आहे का, रोस्टिंग करणं आपला धंदा आहे भाई, आपलं काम आहे, आणि आपण आपल्या कामाशी प्रामाणिक आहे। ट्रिपल एक्का आता मी तुम्हाला सांगतो, ट्रिपल एक्का वापस आलाय त्याचं कारण भाई कसं असतं माहिती का, ट्रिपल एक्का वापस यायचं कारण म्हणजे भाई, गाडी आपण ज्या टायमाला घेतो ना, त्या टायमाला त्या गाडीचं इन्शुरन्स पण असतं। काय इन्शुरन्स? ते इन्शुरन्स असल्यामुळे ना भाई गाडी ना लवकर वापस येते, नाही तर ना ले लागून जाते, खतरनाक। आम्हाला विचारा ट्रिपल एक्का म्हणे
शून्य मला कुठल्या बी आकड्याच्या पाठी मागं थांबवा, त्याची किंमत वाढन भाऊ. आता बरं मला एक गोष्ट सांगा, गाडी याची ठोकली गेली होती, या भाऊने गाडीला जे पैसे ज्या टायमाला त्या इन्शुरन्स मध्ये गाडीचं काम पण झालं, ठीक आहे. आता गाडी नवी घ्यायची असली त्या टायमाला आपण फॅमिलीला घेऊन जातो, तो विषय वेगळा राहतो. पण मला एक गोष्ट समजत नाही, ह्या भाऊनी मला ठोकलेली गाडी घ्यायला तुम्ही स्वतःचेच गुलाल घेऊन जाताय, स्वतःचा जेसीबी घेऊन जाताय, माणसं सगळ्यांना जे आजूबाजूला जे लोक घेऊन येते, लोक ज्या गाड्या 50 गाड्या तुम्ही घेऊन चालल्याय, मला याचं तथ्य समजत नाहीये. त्याचं तथ्य मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. विषय असा असतो की हे सगळं झाल्यानंतर संध्याकाळी मस्त की जेवण वगैरे असतं हॉटेलला, दारू बिरू एन्जॉय. भाई प्रतीक शिंदे जय हो, जय. खतरनाक माणूस आहे यार हा, खरंच. तुम्ही खाल्ले किती पण दगड मारा, आपल्यापर्यंत पोहोचत नाही भाऊ तुमच्या दगडे. ढगाते आपण दगडे भाऊ. भाडा संपला का लवकर खाली यायचं बरं का. 1 तास आपण जे बुक केलंय ना, 1 तास संपल्यानंतर पटकन खाली यायचं ना. आपलं जे ट्रिपल एक्का आहे ना, त्या ट्रिपल एक्का मध्ये जा. खाल्ला किती पण दगडे होते भाऊ, आपल्यापर्यंत येत नाही कोणाचे भाऊ दगड. अहो 1 तासच बुक केलाय आपण, 1 तास. तुम्हाला एक गोष्ट सांगू का मित्रांनो, विषय असा आहे की लोक खूप असतात, पण आपल्या प्रत्येक भाऊ तसं नाही. आपला प्रत्येक भाऊ डायरेक्ट फॉर्च्युनर राखतो आणि ती झालेली फॉर्च्युनर घेऊन आपला प्रत्येक भाऊ डायरेक्ट इंस्टाग्रामवर येतो आणि इंस्टाग्रामवर हागून ठेवतो. तो एक भैया आहे गायकवाड, त्याने इंस्टाग्रामवर थुकून ठेवलंय आणि आता हा भाऊ आता हागून ठेवतोय. आम्ही करू काय हो, करावं काय सांगावा तुम्हाला. वाला दुखी, अरेंज मॅरेज वाला भी दुखी, मग नक्की सुखी हाय कोण? जेवलो मॅरेज वाला अरेंज मॅरेज वाल्याच्या बायकोला लपून लपून बोलतोय ते सुखी, बाकी अख्ख्या जगात सगळे दुखी. सुखी आम्ही आहे भाऊ, की आमच्याकडे बायको पण नाही, आयटम पण नाही, आणि फॉर्च्युनर पण नाही, आणि मोटरसायकल पण नाही, आणि सायकल पण नाही. बरी आम्ही पायी चालतो, स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवतो, आणि प्रत्येक भाऊ फॉर्च्युनर ठोकून स्वतःचं आरोग्य उद्ध्वस्त करून टाकतात मित्रांनो. सुखी ह्या जगात, आणि सुखीचा प्रश्न भाई विषय कसा आहे माहिती का, या जगात सुखी कोणीच नाही मित्रांनो. महत्वाचा विषय असा की आपण आपल्या जागेवर राहिला पाहिजे. त्याचं कारण असं असतं की कुठल्याही गोष्टीच्या तुम्ही अपेक्षा ठेवल्या ना मित्रांनो, तर अपेक्षा भंग होता, आणि ज्या टायमाला अपेक्षा भंग होत्या त्या टायमाला आपल्या चेहऱ्याचा रंग उडतो आणि मग आपण दंग होऊन जातो. आता याच्यावर मी तुम्हाला कविता ऐकवली असते, पण तुम्ही म्हणशाल की त्याच्या आईचा भाडा खाऊ काय बोर करून राहिला, त्याच्यामुळं भाई मी कविता ऐकणार नाही तुम्हाला. कविता ऐकण्यासाठी हे आपलं इंस्टाग्रामचं अकाउंट आहे, जा याच्यावर आपल्या कविता खूप छान छान आहे त्या ऐका. ठीक आहे, नमस्कार. तर चला मित्रांनो, व्हिडिओ जर आवडले असेल ना तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण भाई लई दिवसानंतर व्हिडिओ टाकतोय आणि या व्हिडिओला प्रेम द्या भाई. कारण कसं माहितीये का, तुम्ही व्हिडिओला प्रेम दिलं नाही तर मन दुखतं हो. त्यामुळे आपल्या व्हिडिओला प्रेम द्या, कारण आपल्याला लवकर 10K 10K 10,000 सब्सक्राइबर कंप्लीट करने के, तो जल्दी जल्दी जाओ अपने चैनल को सब्सक्राइब करो और अपने वीडियो को लाइक करो. चलो धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.